नाशिकमधल्या पिंपळ गावामध्ये भीषण आग लागल्याची माहिती समोर आली। बातमी पाहतोय नाशिकमधून आगीच्या घटना बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि कशा प्रकारची ही आग लागलेली आहे आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय। अग्निशमन दलाकडून पाणी मारून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र ही आग नेमकी कशी लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या तिथे तैनात आहेत, पोहोचलेले आहेत आणि ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। दृश्य आपण पाहतोय, दुकानं आहेत, स्टॉर्स आहेत। एका दुकानामधून दुकानांच्या एका साइडनी धुराचे लोड बाहेर येत आहेत आणि दुसऱ्या साइडनी आग पाहायला मिळते। भीषण त्या आगीची आपण दृश्यांमध्ये पाहू शकतोय। लाकडं सुद्धा दिसतात आजूबाजूला, वस्ती दिसते आजूबाजूला आणि ही भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे। नाशिकमधल्या पिंपळ गावामध्ये ही भीषण आग लागलेली आहे। अधिक जाणून घेतो आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्या सोबत आहेत। किरण, दृश्य पाहून अंदाज येतो आग इतकी भडकताना पाहायला मिळते। पाण्याचा फवारा मारताना अग्निशमन दल प्रयत्न करते, मात्र ही आग नेमकी लागली आहे कशामुळे, कुठे लागली आहे, कोणत्या परिसरात लागली आहे? सध्या नाशिकच्या पिंपळगाव बसवंत परिसरामध्ये असलेल्या बांबूच्या गोडाऊनला ही आग लागलेली आहे। आगीचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे। या आगीमुळे आजूबाजूला असलेली जी दुकानं आहेत त्यांना देखील आग लागली आणि मोठ्या प्रमाणात यामध्ये वित्तहानी झाल्याचं समोर येत आहे। प्रामुख्याने जर बघितलं तर उन्हाच्या झळा मोठ्या प्रमाणात या सगळ्या काळामध्ये आहेत। मार्च महिन्याच्या अखेरीस उन्हाचा पारा देखील वाढतोय आणि अशा परिस्थितीमध्येच ही आगीची घटना घडल्यामुळे त्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठीचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाला करावे लागत आहे। अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झालेले आहेत। पाण्याच्या माध्यमातून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठीचे प्रयत्न शर्थीचे सुरू आहे, मात्र आग कोणत्या कारणामुळे लागली हे मात्र अद्यापही कळू शकलेलं नाहीये। आता सध्या तरी अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आगीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वित्तहानी झाल्याची प्राथमिक माहिती आहे। किरण, आजूबाजूला आग बरीच मोठी, आजूबाजूला कोणती वस्ती आहे का, म्हणजे किंवा त्या आगी जे गोडाऊन आहे त्यामध्ये कामगार काम करत होते का, अशी काही माहिती मिळू शकली आहे? यामध्ये अद्याप तरी जीवितहानी किंवा इतर कुठली हानी झालेली नाहीये, मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणात झालेली आहे। आगीमध्ये बांबूच्या दुकानासह परिसरामध्ये असलेली जी दुकानं आहेत त्यांना आग लागली होती। त्या आगीमध्ये अनेक दुकानांचं देखील मोठं नुकसान झालेली आहे। ही दुकानं नेमकी कसली आहे हे अद्याप कळू शकलेलं नसलं तरी दुकानांच्या एकूणच परिस्थितीच्या अंदाजानुसार मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे हे मात्र स्पष्ट होत आहे। हो, अगदी किरण, धन्यवाद। ताजी माहिती घेत राहू। नाशिकमधील पिंपळगावामध्ये भीषण आग लागलेली आहे। बांबूचं गोडाऊन होतं आणि या गोडाऊनला आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली। वित्तहानी झाली आहे आणि आग कशामुळे लागली हे अजूनही अस्पष्ट आहे।